नमस्कार, मी ऍडव्होकेट हरदास लांडे. बघा, आपण याच्या अगोदरती जे काही राज्य सरकारनं जे काही सरपंच यांना जे काही 14,500 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेला आहे त्याच्यावरती प्रशासक म्हणून नेमणुकीच्या संदर्भामध्ये जो काही निर्णय घेतला होता, या संदर्भामध्ये वेगवेगळ्या न्यायालयामध्ये वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या होत्या. मग ते नागपूर खंडपीठ असेल, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल, मुंबई असेल, किंवा जे काही कोल्हापूरचं सर्किट बेंच आहे हायकोर्टचं, ते अशा सगळ्या न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या होत्या. या संदर्भामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या न्यायालयाने एक संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्या संदर्भामध्ये स्थगिती आदेश दिलेला आहे. पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या खंडपीठामध्ये याचिका दाखल केल्या होत्या आणि ज्याही परिस्थितीमध्ये जेव्हा केव्हा एकाच विषयाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या खंडपीठामध्ये अशा याचिका दाखल होत असतात, तेव्हा ह्या सगळ्या याचिका ह्या मुख्य बेंचकडे ट्रान्सफर केल्या जातात. आणि अशाच पद्धतीनं याच धर्तीवरती ह्या सगळ्या ज्या काही याचिका आहेत, ग्रामपंचायत सरपंच यांना प्रशासक म्हणून नेमणूक करू नये या संदर्भात त्यांच्या विरोधामध्ये दाखल झालेल्या याचिका आहे, त्या सगळ्या याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाकडे ट्रान्सफर करण्यात आलेल्या आहे. आणि त्या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत आपल्याकडं कुठलीही कोर्टाची ऑर्डर नाही, परंतु लोकमतला बातमी वाचली आणि त्या बातमीच्या आधारे मी सांगतोय की त्या बातमीच्या आधारे ही माहिती तुम्हाला पोहोचतोय की अशी बातमी होती ती. त्या बातमीमध्ये असं होतं की मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे काही याचिका ट्रान्सफर झालेले आहे सरपंच नेमणुकीच्या संदर्भात प्रशासक म्हणून, त्याच्यामध्ये हायकोर्टनं असा आदेश दिलेला आहे की जेवढे काही सरपंचाची प्रशासक म्हणून नेमणूक झालेले त्यांच्यावरती आर्थिक निर्बंध लादलेले. आर्थिक निर्बंध लादलेले याचा अर्थ पूर्णच आर्थिक निर्बंध नाही, त्याचा अर्थ असा आहे की त्याच्यात काही प्रमाणात सूट पण दिलेली आहे. सूट काय दिलेली आहे, ज्या काही गावाच्या लेवलवरती ज्या काही आवश्यक गोष्टी आहे, उदाहरणार्थ पाणी पुरवठा आहे, पाणी पुरवठा हा कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवता येत नाही, कारण की ते लोकांच्या दररोजच्या जीवनाशी निगडीत आहे, कारण की दैनंदिन जीवनाशी ती गोष्ट निगडीत आहे. त्याच्यामुळे पाणी पुरवठ्यावर जो काही खर्च होणार आहे किंवा इतर ज्या काही आवश्यक गोष्टी आहे ज्या करणं गरजेचंच आहे, ज्या केल्याशिवाय गावाचा गाडा चालू शकत नाही, अशा गोष्टी करण्याच्या सोडून ह्या गोष्टीसाठी सरपंच खर्च करू शकतो. पण याला सुद्धा काही मर्यादा आहे. खूप मोठे कामं करता येणार नाही अशा पद्धतीचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले, अशा पद्धतीची बातमी लोकमतला आलेली आहे. त्या संदर्भात अद्यापपर्यंत आपल्याकडं मुंबई उच्च न्यायालयाचा निकालाची प्रत आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये, फक्त बातमीच्या आधारावरती ही माहिती सांगतोय. आणि याचिका सुद्धा सगळ्या आता मुंबई उच्च न्यायालयावर ट्रान्सफर झालेले सगळ्याच लोकांना, सरकारला जे काही पक्षकार बनवले त्याच्यामध्ये सरकारला त्यांना 27 मार्च पर्यंत या संदर्भामध्ये त्यांचं शपथपत्र मान्य न्यायालयामध्ये दाखल करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि शपथपत्र दाखल केल्याच्या नंतर 27 मार्चच्या अगोदर त्यानंतर एप्रिलमध्ये या संदर्भामध्ये सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये होणार आहे, अशा पद्धतीची बातमी होती. आता त्याच आधारे ही माहिती तुम्हाला मी पोहोचवतोय. आता माझ्याकडे जर ऑर्डरची परत आली त्याच्यानंतर मी त्याच्यावरती सेपरेट एक व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ती सुद्धा अपडेट मी तुम्हाला देईल. धन्यवाद.